मालती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज कारंजे रोड तुरखेड। नमस्कार, आज आपण आलो मारुती हॉस्पिटल तुरखेडमध्ये, मेडिकल कॉलेज तुरखेड. तुमचं नाव काय? गावाचं नाव? तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. ठीक आहे सर. आणि आपण हे रात्रीला पेशंट आला होता, रात्री 12-12:30 वाजता, आणि आपण सरांना एक प्रश्न विचारतो. सर, रात्री पेशंट आला, यांची तब्येत वगैरे कशी होती सर? नमस्कार, मी डॉक्टर रुपेश लोकार, ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट आहे. डॉक्टर संस्कृती मॅम ऑब्स्टेट्रिशियन आहे. डॉक्टर सचिन सर पेडिट्रिशियन आहे. काल रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान पेशंट आला होता आपल्या इथं. त्यावेळेस बाळाची खूप जास्त फुगे वाढले होते आणि जेव्हा आम्ही तपासणी वगैरे केली, नॉर्मलचा आधी निर्णय घेतला होता, परंतु परिस्थिती अशी तेव्हाच नव्हती. आम्ही सीझर वगैरे केले, तर सीझरमध्ये बाळाच्या भोवतीचं पूर्ण पाणी आटलं होतं आणि गळ्याभोवती 2 नाळ होत्या आणि बाळाने पोटात शी केली होती. तर त्यामुळे आम्ही जर ही सीझर काल रात्री 12:30-12च्या दरम्यान नसतं केलं तर बाळ दगावू पण शकलं असतं. मॅडम, तुम्ही सांगा आम्हाला, एक नॉर्मल झाली असती का डिलिव्हरी? नॉर्मल डिलिव्हरी तर झाली नसती, कारण की तिच्या सोनोग्राफीमध्ये 2 नाळ सांगितलेले बाळाच्या भोवती आणि तसंही तिचं पाणी खूप कमी होतं. त्यासाठी नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस खूप कमी होते. अशा वेळेस बाळाची प्रकृती वगैरे कशी आहे सर? निर्णय घेऊन बाळाची सीझर प्रकृती एकदम छान आहे. आता बाळ 2.5 किलोच्या आसपास आहे आणि आपल्याकडे लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये. हां सर. आणि आम्हाला सांगा, तुम्ही आपल्या दवाखान्यामध्ये आले आणि डॉक्टर आपल्या इथं कसे होते? तुम्हाला किती आला खर्च शिजरचा? 3,000 रुपये. त्याचे पैसे वगैरे कसे आहे? वेगळे घ्यायचे. तुम्हाला काय आता त्रास वगैरे काही? बाळकोणाला झोपीमध्ये मारुति हॉस्पिटल क्रिकेट, मारुति हॉस्पिटल वो मेडिकल. सोनोग्राफी में पता चला बच्चे के गले में नाल 2 बार कसकर लिपटी है, जिसमें बच्चे को ऑक्सीजन और खून की सप्लाई किसी भी पल रुक सकती थी. डॉक्टर ने तुरंत फैसला लिया, नॉर्मल डिलीवरी यहाँ जानलेवा साबित हो सकती थी. टीम ने बड़ी सावधानी से सिजेरियन ऑपरेशन किया और फिर बच्चे की पहली आवाज गूंजी, माँ और बच्चा दोनों सुरक्षित. एक सही फैसले ने एक जिंदगी बचा ली. प्रेगनेंसी में सोनोग्राफी जरूर करवाएं. बच्चे की हलचल कम लगे तो तुरंत डॉक्टर को बताएं.